तुम्ही लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहात का? किंवा तुमची आई, बहीण, बायको यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी आपल्या खात्यामध्ये 3,000 रुपये कधी येतात याच प्रतीक्षेत आहे. पण तुमच्या माहितीसाठी आता तुम्हाला 3,000 रुपये मिळणार नाहीयेत. तुमच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये येणार आहेत. आता असं का झालं? नेमकं त्यामागचं कारण काय? सगळं सविस्तर जाणून घेऊ. आता मतदानापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये येतील अशी पोस्ट गिरीश महाजनांनी केली होती. आता मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारी आणि तोच मतदानाचा आदला दिवस. त्या दिवशी तुमच्या खात्यात 3,000 रुपये येतील अशी माहिती देण्यात आली होती. पण याच पोस्ट नंतर काँग्रेसनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम मतदानानंतर देण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं. हा आचारसंहितेचा भंग आहे, मतदानासाठी महिलांना आमिष दाखवलं जातंय असा आरोप काँग्रेसनं केला होता. आणि याच नंतर राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला ही आगाऊ रक्कम न देण्याचे आदेश दिले. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये न येता 1,500 रुपये येणार आहेत. आणि जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. चला मग हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका.